नमस्कार, मी पंडित श्याम बाटक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। दिनांक 23 सप्टेंबर 2023 ते 29 सप्टेंबर 2023 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य आता आपण बघूयात आणि या आठवड्यामध्ये काय काय घटना घडणार आहे ते बघूयात। मेष राशीपासून सुरुवात करूयात। मेष राशीला या आठवड्याची सुरुवात आणि शेवट दणका आहे, धमाका आहे। आता तर या आठवड्यामध्ये चान लागणार आहे। महिन्यातला सर्वोत्तम आठवडा आपला मिळालेला आहे, त्याचा पुरेपूर लाभ करून घेता आला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं या आठवड्यामध्ये सुरुवात कशाने होणार? देवदर्शनाने। धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं, गणपती उत्सव चाललेले आहेत। ज्यांच्या घरी 5 दिवसाचे गणपती झालेले असतील त्यांना मात्र बाहेरचे गणपतीचं दर्शन या आठवड्यामध्ये घडायचंय। त्याचबरोबरीने आपल्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये काही विशेष वेगळे निर्णय घ्यायचे ते मार्गस्थ होणार आहेत। याचं कारण असं आहे की भाग्यस्थानाचा अधिपती गुरु हा आता आपल्याला जितकं देऊ शकतो तो द्यायला बसलेला आहे। आपल्याला फक्त घेता आलं पाहिजे। परदेश गमनाची कामं सुटतील काय? परदेश गमन सुद्धा होऊ शकतं या कालावधीमध्ये। इतका उत्तम कालावधी आपल्याला बघायला मिळेल या आठवड्यामध्ये। इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, मेडिकल, फार्मा आणि कृषी, पोलीस खातं, आर्मी, नेव्ही, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक सर्व जातकांना या आठवड्यामध्ये प्रगतीच्या दृष्टीने तर इतका उत्तम कालावधी आहे। नाव लौकिक मिळेल, प्रसिद्धी मिळेल, पद मिळेल, प्रतिष्ठा वाढेल, इतका उत्तम कालावधी आहे। आणि लाभ विचारूच नका, लाभाचं तुम्ही चिंता करूच नका। लाभ तर धो होणार, फिक्स आहे, तो फिक्स आहे। उलट इन्व्हेस्टमेंट वाढवा। आता आपल्या कार्यामध्ये, व्यवसायामध्ये आता काहीतरी इन्व्हेस्टमेंट वाढवली पाहिजे आपण। आमची कुठेही शाखा नाही असं म्हणून चालणार नाही, शाखा वाढवता आल्या पाहिजेत। इतका उत्तम कालावधी आपल्याला बघायला मिळेल। मेष राशीला सर्वोत्तम आठवडा आहे। उपासना ही सर्वोत्तमच झाली पाहिजे सूर्यनारायणाची। पुढे आहे वृषभ राशी। वृषभ राशीला आठवड्याची सुरुवात मात्र धोक्याने वाजेल, घंटा वाजेल आणि धोक्याची एकदा का घंटा वाजल्यानंतर मात्र मन खट्टू आणि खिन्न होईल। सर्वांसाठी आपण मदत करतोय, सर्वांना आपण देतोय, सर्वांसाठी आपण झडतोय, सर्वांसाठी आपण काही ना काही केलेलं आहे, मात्र आपली झोळी रिकामी असल्याची भावना या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल। म्हणून या आठवड्याची सुरुवात शांततेमध्ये व्यतीत करायची। पहिले 2 ते 3 दिवस मात्र शांततेमध्येच गेले पाहिजेत। विशेष विचार करायचा नाहीये, नित्याच्या कामावरती फोकस दिला पाहिजेत। कारण आपला तो पहिला सेकंड आणि थर्ड गिअर असणार आहे। मग मात्र 3-4 दिवस झाल्यानंतर मात्र 4 आणि 5 गिअरवर गाडी पळणार, शंकाच नाही। याचं कारण असं आहे की भाग्याचा अधिपती शनी जाईन तो कर्मात आहे। तो आता आपला शनैश्वरी ही हळूहळू आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाणारा ठरणारा आहे। आपल्या कार्यामध्ये गती, चालना, वळण मिळणारा आहे। यशाकडे घेऊन जाणारा असणारा आहे। नोकरी प्राप्ती करून देणारा असणार आहे। व्यापारामध्ये सर्व गोष्टी अनुकूल घडवणारा आहे। भागीदारीचे मतभेद दूर करणारा आहे। इतका उत्तम आठवडा नंतर आपल्याला बघायला मिळेल आणि त्या दृष्टीने कार्य व्हायला देखील पाहिजे आपलं। वृषभ राशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये गणपतीची। पुढे आहे मिथुन राशी। मिथुन राशीला काय उत्तमच चाललेलं आहे। पतीचा अधिपती जो आहे, वैवाहिक जीवनाचा जोडीदार आपला गुरुच आहे, तो गुरुच आहे। पत्नीला खुश करा, पतीला आपण प्रेम द्या, आपलं विश्वास वाढवा, फिरायला जा, नाटक सिनेमाला जा, देवदर्शन घडवा आणि वेळ एकमेकांना द्या। ती तिकडे व्यस्त आहे, इकडे मी व्यस्त आहे। रात्री 12-12 वाजता येतो, सकाळी 6 वाजता निघून जातो, एकमेकांना वेळ देता येत नाही। पण प्रेम मात्र अतूट आहे, असं होऊन चालणारच नाहीये। प्रेम देता आलं पाहिजे, वेळ देता आला पाहिजे आणि हे जर आठवड्यामध्ये झालं तर हा आठवड्याची सुरुवात मात्र प्रेमाने होईल आणि प्रेमाने झाल्याची आठवण जी आहे, भावना जी आहे ती मात्र आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जाणारी असेल। मधला कालावधी खडतर आहे, तो थोडासा त्रास देणारा असेल, मनस्ताप देणारा असेल, खर्च करवणारा असेल, दगा फटका देणारा असेल, पण तिथून सही सलामत कसं बाहेर पडायचं आपल्याला ते माहिती आहे। आपण ते झेललेलं आहे, आपला अनुभव घेतलेला आहे। पण मात्र काळजीपूर्वकच, बेभरोसे करून चालणार नाही। डोळे बंद करून काम करून घेता येता कामा नये। व्यवहाराच्या बाबतीमध्ये मात्र अत्यंत विचारपूर्वकच आठवड्यामधल्या व्यवहार झाला पाहिजे आणि हे जर झालं नाही आठवड्यामध्ये मग तुम्ही विचारूच नका। मग तर खऱ्या अर्थाने अनेक द्वार उघडायचीत अजून।
आता तर आपल्याला 2 स्टेप पुढे जायचं आहे, कारण हा जो कालावधी चाललेला आहे ना, असा कालावधी तुम्हाला ज्या राशीला पुढे येणे नाही. 30 वर्षानंतर असा आठवडा कालावधी येतो. आणि म्हणून आपल्याला आता पुढचे 5 वर्ष पळायचे, 5 वर्ष पुढे पळायचे आपल्याला. आपण गेले 2.5 वर्ष मागे होतो, आता पुढे 5 वर्ष आपल्याला प्लॅनिंग सेट करायचं आहे. इतका उत्तम कालावधी आहे. अर्थात काही वेळेला आपल्याला परदेश गमनाचे देखील काही चान्स येतील, त्याचा लाभ करून घ्या आणि अवश्य परदेशामध्ये सेट व्हा. नोकरी करणाऱ्या जातकांना मात्र काहीतरी कंपनीकडनं ऑफर आली परदेशात जायची, अवश्यमेव जा, अवश्यमेव गेलं पाहिजे. आणि परदेश गमनाची कामं देखील सुटतील. विजाची असतील, पासपोर्टची असतील, काहीतरी कागदपत्रांची पूर्तता करायची असेल, अवश्यमेव होईल. आणि तीर्थयात्रा ज्येष्ठ वरिष्ठांना तीर्थयात्रा घडतील, देवदर्शन घडतील, आध्यात्मिक स्तरामध्ये जाणं येणं होईल. वा वा, प्रसन्न करणारा आठवडा बघायला मिळेल. मात्र काही वेळेला काही गोष्टी आल्या महासागरात घडणार नाहीत, पण ते सोडून द्यायच्या असतात, त्या मनावर घेऊन चालणार नाही. आणि उपासना करा या आठवड्यामध्ये सूर्यनारायणाची. कर्क राशी, कर्क राशीला या आठवड्यामध्ये सुरुवात मात्र खडतर प्रवासाने आहे. काही वेळेला असं वाटतं की आपला खडतर प्रवास काही थांबायला मागतच नाहीये. इतका खडतर प्रवास व्हावा की एका बाजूला आरोग्याचे प्रश्न, एका बाजूला अनपेक्षित खर्च, एका बाजूला कौटुंबिक दुःख, एका बाजूला मित्रमैत्रिणींचा दगा फटका, भागीदारीचे काही प्रश्न आणि जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, असं देखील व्हायला नको या आठवड्यामध्ये. म्हणून आपल्या स्वतःची पहिल्यांदा काळजी घ्या. दुसरे काळजी घेतील तेव्हा घेतील, पण आपण तर पहिले काळजी घ्या. जागच्या जागी औषध उपचार झाली पाहिजेत. आणि दुसऱ्या बाजूला मात्र जोडीदाराबद्दल कुठल्याही प्रकारचा दुरावा होता कामाचं नाही. आपण म्हणतो ना की गुरुजी फक्त काय भांडायला भांडण लागतंय, लागूच देऊ नका भांडायला भांड, कारण तेच भांडण नंतर गोळीबारामध्ये होतं. नंतर ते इतकं स्पार्किंग वाढतं, इतकं स्पार्किंग वाढतं आणि मग नंतर मग वैचारिक टोकाचे मतभेद व्हायला लागतात. तसं होता कामा नये. आपलं प्रेम संबंध मात्र कुठल्या कारणामुळे आपल्यामध्ये हे वाद चाललेले आहेत, कुठल्या कारणामध्ये दुरावा होतो आहे, कुठल्या कारणामध्ये मन जुळत नाही, ते पहिल्यांदा शोधा. त्याच्यावरती मात्र विचार करा आणि दोघांनी मात्र एक पाऊल मागे पुढे करून या आठवड्यामध्ये त्या गोष्टी मात्र पूर्ण करून घ्या. हे जर झालं आठवड्यामध्ये तर मात्र कामाच्या बाबतीमध्ये काही विचारपूर्वक निर्णय करा. नाविन्याचा विचार करू नका. नित्याची कामावर फोकस द्या. हाताखालच्या मंडळींवरती ताबा आणि अंकुश ठेवा. त्यांच्यावरती जास्त विश्वास ठेवू नका. आणि हे जर आठवड्यामध्ये झालं, हा आठवडा कसा बसा पार होईल, कसा बसा. बाम लावून लावून हा आठवडा पार करावा लागणार आहे. कर्क राशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये विष्णूंची. पुढे आहे सिंह राशी. सिंह राशीला देखील या आठवड्याची सुरुवात मात्र आहा मुलांच्या गोड बातमीने होणार आहे. मुलांनी काहीतरी शाळेमध्ये प्रगतीचे काहीतरी गोड बातमी आली, मेडल मिळालं, काहीतरी पुरस्कार प्राप्त झाला, शिक्षणामध्ये त्यांची उत्तरोत्तर प्रगती होते. सुखद आनंद बघायला मिळणार आठवड्यामध्ये, सुखद आनंद. दुसऱ्या बाजूला आपली कामं छान चाललेली आहेत, उत्तम चाललेली आहेत, पण मात्र आपल्याला आळस करून चालणारा नाही. सकाळी 11 वाजता उठून चालणार नाही. हे जर झालं तर हा आठवड्या मात्र आपला स्फूर्तीदायक असणार, इच्छा प्राप्ती करून घेणारा असणार. वैवाहिक जीवनामध्ये काहीतरी विशेष आणि वेगळं घडणार, कुठे फिरायला जाणार, इतका उत्तम कालावधी आपल्याला आहेत. पण काही वेळेला मात्र आपल्याला मनाला देखील आपण जी गोष्ट प्राप्त व्हायला पाहिजे तीच होत नाही असं विचारायला लागतो. पण तसं विचार करून चालणार नाहीये. याचं कारण असं आहे की आपल्या शत्रुस्थानाचा अधिपती शनी केंद्रामध्ये आहे. त्याच्यामुळे आपण इतरांसाठी काही झडलेलो आहोत, मेहनत घेतलेली आहे, सगळ्यांसाठी काही केलेलं आहे, सगळ्यांना काही मार्गदर्शन केलेलं आहे, सहकार्याची भूमिका ठेवलेली आहे. तिकडून काही फीडबॅक मिळत नाहीये. ठीक आहे, मिळणार नसेल, पण मात्र आपणही पुढे अडून नाहीत, कोणावरून आपलं अडलेलं नाही. इतका उत्तम आठवडा आपल्याला बघायला मिळेल. आणि म्हणून आठवड्यामध्ये उपासना व्हायला पाहिजे या आठवड्यामध्ये कुलस्वामिनीची. पुढे आहे कन्या राशी. पहा, कन्या राशीला या आठवड्याची सुरुवात मात्र सुखद धक्का असेल, पण व्यवहारामध्ये काही वेळेला आपण डोळे बंद करून व्यवहार करतो, तसं करून चालणार नाहीये. आता आपलं जे वैचारिक जी लढाई असते ती मात्र आपण विचारपूर्वकच केली गेली पाहिजेत. खास करून एखादा व्यवहार प्रॉपर्टीचा असेल, घराचा असेल, जागेचा असेल, तिथे मात्र आपल्याला आपली फसवणूक होणार नाही ना.
जिकडे आपण व्यवहार करतो आहोत ती लोक विश्वासाची आहेत ना, याचा पहिल्यांदा विचार करा आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या. दुसऱ्या बाजूला मात्र या आठवड्यामध्ये काही सुखद प्रसंग, मित्रमैत्रिणी भेटलेत, घरामध्ये इंटेरियरचं काम झालं, नंतर काहीतरी देवदर्शन घडलं, फिरायला गेलो, नाटक सिनेमाला गेलो, अशा प्रकारचा उत्तम कालावधी बघायला मिळेल. हा, लाभस्तरामध्ये शुक्राची दृष्टी संततीवर जाते आहे. शुक्राच्या बाबतीमध्ये काही काही अडचणी होत असतील त्या मात्र आता दूर व्हायला सुरुवात होईल. दूर होतील अडचणी, पण मात्र त्या पूर्णत्वाला कशा जातील, त्या अडचणी कामच्या कशा संपतील या दृष्टीने विचार व्हायला पाहिजे आठवड्यामध्ये. आणि ते जर झालं तर या आठवड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची घ्यायची ती म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी. शत्रू पक्षावरती कुठल्या प्रकारे आपण आपल्यावरती ते हवी होणार नाहीत याची काळजी घ्या. काही वेळेला असं होतं की आपण सगळ्यांना चांगल्या मनाने भावनेने मदत करणार, तिथून मात्र काहीतरी केसाने गळा कापला जाणार, असं देखील होणार. आणि तसं होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, सगळ्यांची प्रॅक्टिकल व्यवहार करायला शिका आता. आणि कन्या राशीला तुम्ही सगळ्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये रवीची. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशीला या आठवड्यामध्ये सुरुवात अभिनय, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य, कला क्षेत्र, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र या जातकांना त्यामध्ये शिरपेचा मध्ये मानाचा तुरा खोला जाणार इतका उत्तम आठवडा. नोकरदार वर्गासाठी, व्यापारी वर्गासाठी हा आठवडा तर चान लावून टाकणार आहे. पण मात्र पळावं लागेल, प्रवास होतील, भावंडांची मदत काही होऊ शकते का? होणार. भावंडांना काही सहकार्याची भूमिका होणार, भावंडांचे मतभेद दूर होणार, दुरावाद दूर होणार आणि एक त्यांचं काही सहकार्य आपला प्राप्त होणार इतका उत्तम आठवडा बघायला मिळेल. दुसऱ्या बाजूला या आठवड्यामध्ये एक काम मात्र आपल्या मनामध्ये आहे, ते म्हणजे आपल्या वाहनाचं. ते मात्र करून टाका ना बुकिंग एकदा, काय ते. आणि आहे तसा योग चाललेला आहे, आर्थिक आपल्याकडे सगळा बजेट पण आहे, ते करूनच टाका तुम्ही आता. ती बुकिंग व्हायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. नवरात्र येईपर्यंत आपल्या हातामध्ये वाहन येईल इतका उत्तम कालावधी चाललेला आहे. मग ते 2 किंवा 4 दोघंही असतील तरी चालतील, पण मात्र वाहनाचे योग मात्र चाललेले आहेत. त्याचा मात्र तुम्ही आता लाभ करून घ्या, तो आनंद घ्या आता. कारण त्या बाबतीमध्ये आपण काही ना काही विचार करतोय, पण घेऊनच टाका आता एकदा ते वाहन. आणि ते जर वाहन घेतलं ना तर तो खरा आनंद मुलांना देखील मिळणार. आपल्या मुलं देखील आपली खुश होणार, प्रसन्न होणार आणि त्याचा जो होणारा आनंद आहे काहीतरी आगळा वेगळा आपल्या आठवड्यामध्ये बघायला मिळणार इतका विशेष आठवडा आपल्यासाठी आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या आठवड्यामध्ये एक ते आपले कार्य, एककडे आपली संतती, एककडे आपलं सुख, या सगळ्या गोष्टी भरभरून मिळणार आणि आपलं घर जे आहे समृद्धीने भरभराटीने भरून जाणारा कालावधी बघायला मिळेल. तुळा राशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये शनिदेवांची. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला देखील या आठवड्यामध्ये आपण बोलताना काळजी घ्या. कोणाला इतकं मन मारून बोलू नये की माझं मन दुखेल, मनाला यातना होतील, इतकं मात्र आपण काळजीपूर्वक करायचं. कारण सांगतो, तुमच्या मुखाचा अधिपती गुरु सध्या रोगामध्ये बसलेला आहे, शत्रू निर्माण करेल. आपल्या बोलल्यामुळे कोणीही आपल्या विरोधात जायला नको याची काळजी या आठवड्यामध्ये घेतली गेलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि ती जर कायदा घेतली तर हा आठवडा मग तर मात्र आपल्याला प्रगतीपासून तर उत्कर्षापासून, भाग्योदयापासून सगळ्या गोष्टी पूर्ण करणारा ठरणारा आहे. हा, अडचणी काही कमी नाही आहेत आपल्याकडे, अडचणींचा सामना करावा लागतोय, पण त्या अडचणी दूर होण्याचा काही संकेत, काही घटना देखील घडायला सुरुवात होईल. खास करून नोकरी प्राप्ती होईल, व्यवसायाला चालना गती मिळेल, भावबंडांच्या बाबतीमध्ये काहीतरी एकरूपता येईल आणि वास्तुवाराचे काही प्रश्न मार्गी लागतील, प्रॉपर्टीचे काही विषय सुटतील, मध्ये खरेदीचे असो की विक्रीचे असो, दोघेही असो. पण मात्र हा आठवडा आपल्याला उत्तम जाणारा ठरणारा आहे, यात शंकाच नाहीये. शंका नाहीचं कारण असं आहे की सध्या लाभस्थानामध्ये रवी, बुध, मंगळ, भाग्यस्थानामध्ये शुक्र, 2 जरी ग्रह मायनस तरी 3-4 ग्रह आपल्या बाजूने प्लसमध्ये झुकलेले आहेत. त्याचा पुरेपूर लाभ कसा करून घेता येईल या दृष्टीने आठवडा व्यतीत करता आला पाहिजे. आणि तो जर का झाला तर उपासना करायची आठवड्यामध्ये कुलस्वामिनीची. पुढे आहे धनु राशी. धनु राशीला या आठवड्यामध्ये सुरुवात
उत्तम चाललेलं आहे, गाडीला ब्रेकच नाही लावते आपण, लावूच नका ब्रेक. आता तर स्पीड वाढवा, 100 काय आता 120 गेलं तरी पण चालणार आहे. का आता कुठे टोल नाके नाही आहेत, कुठे खड्डे नाही आहेत, कुठे स्पीड ब्रेकर नाही आहेत. आपण आता सध्या समृद्धीवर आहेत आणि समृद्धीकडे चाललेलो आहोत. ती समृद्धी आपल्या घरामध्ये आहे, आपल्या कुटुंबामध्ये आहे, आपल्या परिवारामध्ये, आपल्या भावबंधांमध्ये आहे, आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आहे, आपल्या कार्यामध्ये आहे. इतकी समृद्धी आपल्याला बघायला मिळते आहे. आणि समृद्धीने भरलेलं घर कसं असावं ते आपलं असावं. नजर लागेल इतका उत्तम आठवडा चाललेला आहे, त्याचा पुरेपूर लाभ करून घ्या. या आठवड्यामध्ये फक्त मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाशीही आपली लढाई होणार नाही, वैचारिक टोकाचे मतभेद होणार नाही. कारण या काळात जर कोणी शत्रू निर्माण झालं तर मात्र तो आपला काटा काढणार. आणि म्हणून या आठवड्यामध्ये कोणाशी वैरच नाही ना आपलं. आणि वैर का करायचं कोणाशी? बैल मुझे मार कशाला करायचं? जो तो जागे आपल्या आहे. आपण आपल्या कामावर लक्ष द्या. आपलं कुटुंब आणि आपलं कार्य इथपर्यंत आठवडा जर ठेवला, हा आठवडा आपल्यामध्ये शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोलात जाणार आहे. अर्थात तो काय बक्षीस रूपात नाहीये, पण आपल्याला शाबासकी ती थाप मिळेल. मग ती आपल्या आई वडिलांची असेल, आपल्या गुरूंची असेल, आपल्या भावंडांची असेल, आपल्या मित्रांची असेल, अशी थाप जी मिळणारा आठवडा आपल्याला बघायला मिळेल. धनुराशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये महाविष्णूंची. पुढे आहे मकर राशी. मकर राशीला पुन्हा खडतर प्रवास सुरू झाला की काय असं वाटायला लागेल. म्हणून अंकुश आणि ताबा कशावर ठेवायचा? मनावर. याचं मन स्थिर, कार्य उत्तम. आपण मनावर ताबा ठेवत नाहीयेत आणि तो ताबा ठेवणारा आठवडा बघायला मिळेल. दुसऱ्या बाजूला मात्र कोणालाही मदत करायची नाही आता आठवड्यामध्ये. बास झालं, आता मदत नाही करायची कोणाला. आता जो तो जिकडे तिकडे आम्हाला बोलवतो, आमच्याकडनं कार्य करून घेतो आणि पुन्हा आम्हालाच खऱ्यासारखा बाजूला करतो, असं चालणार नाही. आता त्याच्यामुळे होणारा खर्च थांबवायचा आहे, कोणामध्ये पडायचं नाही, आपल्या कामावर फोकस द्यायचा आहे. आणि हेच जर का झालं आठवड्यामध्ये, मग आठवडा आपल्याला आपल्या सगळ्या बाबतीमध्ये अनुकूलता बघायला मिळेल. म्हणजेच काय, दुसऱ्यांसाठी आपण दुःखी नाही व्हायचं, आपण आपल्या कामावर फोकस द्यायचा. आणि ते जर का झालं या आठवड्यामध्ये, मग कुटुंबाकडनं काही साथ मिळणार आहे आपल्याला. ती साथ घ्या. मग ती आर्थिक असेल, मानसिक असेल, काहीतरी गुप्तगू करायचा आहे, काहीतरी विषय मिटवायचा आहे, प्रॉपर्टीचा असेल, जागेचा असेल, घराचा असेल, अशा एक नाही अनेक गोष्टी या आठवड्यामध्ये आपल्या परिवारामध्ये देखील सुटतील. इतका उत्तम आठवडा आहे. सुरुवात मात्र शांततेने व्हायला पाहिजेत. मकर राशीला उपासना करायचे या आठवड्यामध्ये रवीची. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशीला या आठवड्यामध्ये ज्या चिकाटीने, ज्या जिद्दीने आपण मेहनत घेतो आहोत, श्रम घेतो आहोत, कष्ट घेतो आहोत, स्वतःला रगडतो आहोत, राबतो आहोत, त्याचा मात्र तेवढाच लाभ व्हायला पाहिजे आणि तो होणार. नोकरीमध्ये पदोन्नती होणार, आपल्या कार्याची महती सगळ्यांना कळणार, आपल्याशिवाय ते कार्य होणारच नाही काय झालं तरी. कारण जी क्षमता आपल्यामध्ये आहे ती योग्यता दुसऱ्यांकडे नाही. इतका असा कालावधी जो आहे लोकांना कळणारा कालावधी आहे. सगळ्यांना आपण हवेसे वाटणारे आहोतच ना. आपल्याकडे भौतिक क्षमता तर कमी आहे की काय? भरपूर दिली देवाने, ती वाढवली सुद्धा आहे आपण. मला सांगा काय राहून असं वाटतं की कुंभ राशीचे जातक कदाचित इस्रोमध्ये, नासामध्ये संशोधन कार्य करणारी असावीत. खूप प्रचंड बुद्धिमान तुम्ही सगळी मंडळी आहात आणि बुद्धीच्या तुम्ही जोरावर देखील तुम्हाला कोणाचाही कुबड्याची तुम्हाला गरज पडत नाही. तुम्ही घेत नाही, तुम्हाला ते आवडत नाही, तुम्हाला ते झेपत नाही, पचत नाही, रुचत नाही. तुम्हाला तुमचं स्वकर्तृत्व तुम्हाला तुम्ही सिद्ध करून दाखवतात. फक्त चान्स मिळाला पाहिजे आणि ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला चान्स मिळणार आहे. एकदा का तो चान्स मिळाला, मग मात्र तुम्ही सिद्ध करून दाखवणार की आमच्याशिवाय ती गोष्ट होणार नाही. कुंभ राशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये. काय झालंय माहितीये का की एक तर भाग 3 ग्रह आणि 4 ग्रह जे आहेत ना, ते नेमक्या मृत्यू सणाशी संबंधित झालेले आहेत. त्याच्यामुळे आता कुठेतरी आपण थांबायला नको, फक्त बास. ते जर झालं, उत्तम आठवडा आहे. आणि म्हणून उपासना काय करावी लागेल, काय घेता येईल? देवी घ्या बरं, शुक्र घ्या, कारण भाग्याचा मालकच तो आहे. पुढे आहे मीन राशी. मीन राशीला या आठवड्यामध्ये सुरुवात आपल्या कार्याने जोमात चाललेला आहे, सगळं छान चाललेलं आहे. 7.5 असली म्हणून काय झालं, उत्तम पळू शकतो आपण, उत्तम पळणारे आहोत. आपलं एक काम मनासारखं झालंय ना, पुढचं काम व्हायला अजून 2-4 महिने लागणारच आहेत. ते लागूच द्या, ते लागतील.
आणि ते एकदा लागायला लागलेत की आपल्या सध्या कामावर फोकस, आपली नोकरी, आपला व्यवसाय, आपलं कार्य, आपली प्रगती, आपला उत्कर्ष, ह्या सगळ्या गोष्टीवरती पूर्ण भर द्यायचा. आता पूर्ण भर. आता आपली चिकाटी आणि आपली जिद्द कमी पडता कामा नये. आता आळस करायचा नाही, कारण ही वेळ चाललेली परीक्षेची. ही परीक्षा आहे. तुम्हाला शनी महाराज जे आहेत तालून सुलाकून पाहत आहेत, त्यांच्या परीक्षेत जर तुम्ही पास झालात ना या आठवड्यामध्ये, तर असे लाभ या आठवड्यामध्ये बघायला मिळतील तुम्ही विचार करू शकणार नाही. शेअर मार्केटपासून, नोकरीपासून, व्यवसायापासून, भागीदारीपासून, जिकडून तिकडून लाभच लाभ आहे. अनपेक्षित खर्च हो आहेत ना, मग अनपेक्षित खर्च आहेत ना, आणि ते थांबवता आले देखील आपल्याला पाहिजे होते आतापर्यंत. पण ठीक आहे, ते थांबवता तुम्हाला आले नसतील, पण आता ते थांबले पाहिजेत. मात्र आता ते थांबतील सुद्धा. इतका उत्तम आठवड्याचं कारण तुम्हाला सांगतो. सध्या केंद्रामध्ये 3 ग्रह आहेत. पंचम स्थानामध्ये शुक्र आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते अनपेक्षित जे काही खर्च आहे ते थांबवता येतील. चिंता करू नका. पण जास्त भावनिक व्हायचं नाही. जर भावनिक झालात या आठवड्यामध्ये, भावनेच्या भरात जर निर्णय घेतला, तर मात्र आपल्याला दगा फटका होणार. उपासना करायची या आठवड्यामध्ये शुक्राची करायची आहे आपल्याला. आणि आपण सर्वांनी आमचा अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य हा कार्यक्रम बघण्यासाठी माझ्या श्याम पाठक गुरुजी या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. सर्वांनी राशी भविष्य बघा. दुसरा व्हिडिओ येईपर्यंत सर्वांना नमस्कार.